नमस्कार मित्रांनो, मी पवन खळदकर आणि आपण आज पाहणार आहे सोलापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिर. तर चला. तर आपण आलेलो आहे आता सोलापूर शहरातील सिद्धेश्वर या मंदिरामध्ये. तर पाहूया आपण. ह्या मंदिराच्या चारही बाजूने तलाव आहे. तर ह्या तलावाला सिद्धेश्वर तलाव म्हणूनही ओळखले जाते आणि हे सोलापूर शहरातील पवित्र स्थळ आहे. तर या मंदिराच्या चारही बाजूने पाणी आहे. आपण आता चाललेलो आहे, तलाव बघतोय. तर ह्या तलावाच्या बाहेरील बाजूस एक भुईकोट किल्ला आहे. त्याचे नाव सिद्धेश्वर भुईकोट किल्ला असे आहे. हा किल्ला बहामनींच्या राजवटीत म्हणजे 12व्या शतकात बांधलेला किल्ला आहे. तर त्या किल्ल्याचं आपण जास्त काही रेकॉर्डिंग केलेलं नाही आहे. तर आपण थेट आता येऊ या मंदिराच्या माहितीकडे. तर हे मंदिर श्री सिद्धरामेश्वर यांनी 68 शिवलिंगे स्थापित करून निर्माण केलेले हे पवित्र मंदिर आहे. तर हे मंदिर एक शैव आणि वैष्णव संप्रदायासाठी एक पवित्र श्रद्धास्थान आहे. दरवर्षी माघ महिन्यात येथे भव्य यात्रा भरते. या यात्रेत हजारो भक्तांची गर्दी असते आणि मंदिर परिसर हरिनामाचा गजर, अभिषेक, महाआरती आणि भंडारा या सर्व कार्यक्रमांनी हे मंदिर भक्तिमय होते. तर ह्या मंदिरात आम्ही जेव्हा आलो त्यावेळेस आम्हाला सुद्धा खूप प्रसन्न वाटले आणि ह्या मंदिरामध्ये भजन किंवा हरिनामाचा गजर हे चालू असतेच कायम. तर आपण आता थोडंसं पुढे गेल्यावरती भजन पण ऐकूयात. तर भजन ऐकून झाल्याच्या नंतरनं थोडंसं आमचे कार्यकर्ते इथल्या प्रसन्नतेचा आनंद आणि अनुभव घेताना दिसले. आणि तुम्ही जरी ह्या एरियामध्ये कधी आला आसपास तर तुम्ही पण ह्या मंदिरात येऊन जा. खरंच ह्या मंदिराच्या आसपास खूप प्रसन्नता आहे. धन्यवाद.